नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन आशय, एक नवीन विषय अर्थात इतिहास जे अध्यापनशास्त्र आहे त्याचा तिसरा भाग मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. बी-एडच्या संदर्भातली अनेक विषयातली MCQs याच चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता. मात्र जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही चॅनल माझं सबस्क्राईब केलेलं नाही, तर अशा प्रकारचे MCQs किंवा एज्युकेशनल अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईब करणे आवश्यक आहे आणि आपला बेल आयकॉन जो आहे तो सुद्धा ऑन असणे आवश्यक आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे गरजू विद्यार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून हे विद्यार्थीसुद्धा यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि वाचू शकतात. चला तर अधिक वेळ न घेता या प्रमुख MCQsमध्ये कोणकोणते प्रश्न दिलेले आहेत त्याची माहिती आपण पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, वैदिक संस्कृतीचे संस्थापक या लोकांना म्हटले जाते. एक आहे हडप्पायन लोक आहेत का, किंवा द्रविडियन लोक आहेत का, किंवा आर्य लोक आहेत का, किंवा दक्षिण भारतीय लोक आहेत का. या चारही पर्याय जे आहेत ते आपल्याला काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन करायचं आहे आणि जो संदर्भ योग्य असेल तर त्या संदर्भानुसार आपल्याला या ठिकाणी उत्तर देणं अपेक्षित आहे. तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं जे उत्तर आहे ते क असं आहे. आर्य लोक हे वैदिक संस्कृतीचे संस्थापक या अर्थाने त्यांना म्हटले जातं. प्रश्न क्रमांक 2 आहे, वैदिक काळातील लोकांचे प्रमुख अन्न कोणते होते. एक बार्ली आणि तांदूळ, दुसरा आहे तांदूळ आणि डाळी, तिसरा आहे भाज्या आणि फळे आणि चौथा आहे दूध आणि त्यांची उत्पादने. तर त्या काळामध्ये शेती व्यवसाय किंवा पशुपालन व्यवसाय होता का, त्याचाही संदर्भ आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यानुसार आपल्याला उत्तर या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. तर बार्ली आणि तांदूळ किंवा तांदूळ आणि डाळी किंवा भाज्या आणि फळे यांचा जो डेव्हलपमेंट जी होती किंवा यांचा जे विकास जो होता ते एवढ्या प्रमाणात नव्हता. मात्र पशुपालन हे खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये होतं. त्यामुळे दूध आणि त्यांची उत्पादने हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, खालीलपैकी कोणत्या भारतीय औषधांच्या उत्पत्तीशी संबंधित आहे. एक ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. अशा कोणत्या वेदामध्ये औषधाच्या संदर्भातली माहिती दिलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. कारण ऋग्वेदमध्ये वेगळं सांगितलेलं आहे, सामवेदमध्ये वेगळं सांगितलेलं आहे, यजुर्वेद आणि अथर्ववेदमध्ये सुद्धा वेगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर प्रश्न क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे डी, अर्थात अथर्ववेदमध्ये या प्रकारची भारतीय औषधांच्या उत्पत्ती संदर्भातली जी माहिती आहे ती दिलेली आहे किंवा त्या संदर्भात त्या ठिकाणी त्याचा उल्लेख त्यामध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, मोहनजोदडोमध्ये सगळ्यात मोठे भवन कोणते होते. एक आहे बहुमजली इमारत होती का, विशाल स्नानागार आहे का, किंवा धान्यगार मोठा आहे का, किंवा सस्तंभ हॉल मोठा आहे का. तर प्रश्न क्रमांक 4 जे आहे त्याचं उत्तर सी असं आहे, धान्यगार ग्रेन हॉल हे त्या काळामध्ये सगळ्यात मोठा हॉल म्हणून, प्रशस्त हॉल म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला जातो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, मोहनजोदडो कुठे स्थित आहे. एक इस्लामाबाद, दुसरा आहे सिंध, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर काबूल. काबूल अफगाणिस्तानमध्ये आहे, राजस्थान भारतामध्ये आहे, सिंध आणि इस्लामाबाद दोन्हीही पाकिस्तानमध्ये आहे. तर नेमकं आपल्याला मोहनजोदडो जे आहे ते कुठे स्थित आहे हे या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे. तर प्रश्न क्रमांक 5 जे आहे त्याचं उत्तर सिंध असं आहे, जे पाकिस्तानमध्ये आता सध्या स्थित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, औद्योगिक क्रांतीने आर्थिक व्यवस्थेत पुढील बदल केले. त्यानंतर त्याचे पर्याय जे आहेत, गिल्ड सिस्टीमचा अंत केलाय का, लेसेज फायर पॉलिसीची सुरुवात झाली का, किंवा कामगार समस्या वाढणे, सर्व विधाने सत्य आहे. तर प्रश्न क्रमांक 6चं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे, सर्व विधाने सत्य आहे. आता गिल्ड सिस्टीम काय आहे, लेसेज फायर पॉलिसीची सुरुवात काय आहे, कामगार समस्येच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे. त्यासाठी थोडी संदर्भ पुस्तकं सुद्धा वाचणे अपेक्षित आहे. तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर डी असं आहे की सर्व विधाने ही जी आहे ती सत्य या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, औद्योगिक क्रांतीचा युरोपमधील शहरी जीवनावर कसा परिणाम झाला. नंबर 1 नवीन औद्योगिक शहराच्या संख्येत वाढ झाली का, किंवा ब झोपडपट्टी क्षेत्रांचा विकास झालाय का, किंवा क वाढलेली लोकसंख्या घनता त्या ठिकाणी घनता वाढली का, किंवा ड सर्व विधाने सत्य आहेत. तर प्रश्न क्रमांक 7चं जे उत्तर आहे ते सुद्धा ड असं आहे, कारण औद्योगिक शहरांचा त्या ठिकाणी संख्येत वाढ झाली,
झोपडपट्टी क्षेत्राचा सुद्धा विकास झाला आणि लोकसंख्येची घनता सुद्धा वाढलेली आहे, त्यामुळं पर्याय ड जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे, इंग्लंडमध्ये 1781 मध्ये स्टीम इंजिनचा शोध कोणी लावला? त्याच्यामध्ये जेम्स वॅट, नवीन कमेन, रिचर्ड आर्कलाइट आणि सॅम्युअल लक. तर प्रश्न क्रमांक 8चं जे उत्तर आहे ते जेम्स वॅट आहे, कारण याने वाफेचा इंजिनचा शोध लावलेला आहे. हे आपण 7वी 8वी 6वी मध्ये आपण शिकलेलो आहे. तर ही सर्व प्रश्न जे आहे विद्यार्थी मित्रांनो ही कंटेंटशी संबंधित आहे. आता मी औद्योगिक क्रांतीचं घेतलेलं आहे, क्रांतीच्या संदर्भात 2 प्रश्न आहे. याच्या पाठीमागे मी वैदिक संस्कृती, हडप्पा संस्कृतीच्या संदर्भात काही प्रश्न घेतलेले आहे. आणि जर थोडं आपण पाहिलं तर ही औद्योगिक क्रांतीचे 3 प्रश्न म्हणजे 8 प्रश्नांपर्यंत झालेली आहे. आता यांच्यानंतर पुन्हा एक औद्योगिक क्रांतीच्या संदर्भातला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, औद्योगिक क्रांतीमुळे समाज किती वर्गात विभागला गेला? तर प्रश्न क्रमांक 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 5 आहे असे ऑप्शन दिलेले आहे. तर प्रश्न क्रमांक 9चं जे उत्तर आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे अ, 2 वर्गामध्ये त्या ठिकाणी औद्योगिक क्रांतीमुळे समाज विभागला गेलेला होता, आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या सत्तेच्या विरोधात अमेरिकेने स्वातंत्र्याचे युद्ध लढले? आता जो कंटेंटमधला टॉपिक सुरू झालेला आहे तो अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध या संदर्भातला आहे, म्हणजे रेव्होल्युशनच्या संदर्भात. याच्यामध्ये कोणत्या सत्तेच्या विरोधात अमेरिकेने स्वातंत्र्याचे युद्ध लढले? स्पेन, हॉलंड, ब्रिटन आणि पोर्तुगाल. त्याचं प्रॉपर उत्तर जे आहे ते क असं आहे, कारण गुलामची परंपरा जी आहे ती ब्रिटनने त्या ठिकाणी सुरू केलेली होती शेती व्यवसायासाठी, आणि त्याचाच परिपाक म्हणून पुढे वसाहतवाद निर्माण झाले आणि वसाहतवादातून अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध त्या ठिकाणी निर्माण झाले, सुरू झाले. तर ब्रिटन हा देश होता की यांच्या विरोधात हे युद्ध जे आहे ते लढलं गेलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, अमेरिकेच्या क्रांतीचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? माणूस म्हणून सर्व गोष्टींचा निर्धार करणारा असतो, हे होतंय का? किंवा प्रतिनिधीशिवाय कर आकारणी नाही, हे होतंय का? माणूस सर्व बाजूने साखळ्यांनी बांधलेला आहे, हे त्या ठिकाणी उद्दिष्ट होतंय का? किंवा करू किंवा मरू हे उद्दिष्ट त्या ठिकाणी होतंय का? तर प्रश्न क्रमांक 11 जे आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे बी असं, प्रतिनिधीशिवाय कर आकारणी नाही, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धात बॉस्टनची हत्या अर्थात 1770 मधील पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा थेट परिणाम झालेला होता? या गोष्टींमध्ये 1. रॉकिंगहॅम घोषणा झाली का? मुद्रांक अधिनियम तयार झाले का? किंवा टाउनशेडचा कर प्रकल्प जो आहे तो त्या ठिकाणी सुरू झालाय का? किंवा साखर कायदा निर्माण झालाय का? तर प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर आहे ते ब असं आहे, मुद्रांक अधिनियमाची जे आहे ते त्या ठिकाणी सुरुवात किंवा त्याचा जो परिणाम आहे की मुद्रांक अधिनियम सुरू झालं, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, पूर्व क्रांतिकारक फ्रान्सच्या 3 वसाहतींचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय संस्था म्हणजे? आता अमेरिकन रिव्होल्युशन झाली, त्यानंतरचा टॉपिक आहे फ्रेंच राज्यक्रांती अर्थात फ्रेंच रिव्होल्युशन, त्याच्याशी संबंधित 13वा प्रश्न आहे, पूर्व क्रांतिकारक फ्रान्सच्या 3 वसाहतीचे प्रतिनिधित्व करणारी राजकीय संस्था म्हणजे? फ्रान्सचे संसद, राष्ट्रीय विधानसभा, जर्नल वर्ग, त्यानंतर समिती वर्ग. तर प्रश्न क्रमांक 13चं जे उत्तर आहे ते आहे सी अर्थात जर्नल वर्ग जो आहे इस्टेट जर्नल, तर हे त्याचं प्रतिनिधित्व करणारी राजकीय संस्था या ठिकाणी होती. प्रश्न क्रमांक 14 आहे, फ्रान्समध्ये राष्ट्रीय संमेलनाचे मुख्य उद्दिष्टे काय होते? चर्च अधिकार मर्यादित करणे, राजांची शक्ती मर्यादित करणे, लोकांच्या शक्ती मर्यादित करणे, यापैकी नाही. आता प्रश्न क्रमांक 14 जो आहे, मूळतः फ्रान्समध्ये क्रांतीच ही राजाच्या विरोधात झालेली होती, त्यामुळं ब जे ऑप्शन आहे राजाची शक्ती मर्यादित करणे, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, प्रथम जागतिक युद्ध, आता वर्ल्ड वॉरच्या संदर्भातला टॉपिक या ठिकाणी सुरू झालेला आहे. टॉपिक तुम्ही लक्षात घ्या, त्यानुसार तुम्ही अभ्यास करू शकता. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, प्रथम जागतिक युद्ध समाप्त करणारा करार कोणता होता ज्यातून अशांतताच निर्माण झाली आणि दुसऱ्या महायुद्धाला ती कारणीभूत ठरली? एक होता जिनेवा संमेलन, दुसरा आहे व्हर्सायचा तह, तिसरा आहे पॅरिस शांतता करार आणि चौथा आहे ब्रेस्टचा तह. तर प्रश्न क्रमांक जो 15 आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे बी अर्थात व्हर्सायचा तह, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 आहे, कोणत्या महायुद्धात कोणत्या घटनेची सुरुवात झाली? म्हणजे दुसऱ्या महायुद्धात कोणत्या घटनेची सुरुवात झाली किंवा कोणत्या घटनेपासून महायुद्धाला सुरुवात झाली या अर्थाने सुद्धा तो आहे. एक आहे पर्ल हार्बर, आर्क ड्यू फर्नांडिसची हत्या, पोलंडचा आक्रमण आणि ब्रिटनची
लढाई. तर माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न गृहीत धरावे लागणार आहे. प्रश्न क्रमांक 16चं जे उत्तर आहे ते क, पोलंड आक्रमण. जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि हेच कारण दुसऱ्या महायुद्धाला त्या ठिकाणी कारणीभूत ठरलेलं आपल्याला पाहावयास मिळते. प्रश्न क्रमांक 17 आहे, संयुक्त राष्ट्रामध्ये किती सदस्य देश आहे? आता प्रश्न क्रमांक 16 या ठिकाणी संपलेला आहे. प्रथम आणि दुसरं महायुद्ध, त्यानंतर युनायटेड नेशनच्या संदर्भातले या ठिकाणी प्रश्न दिलेले आहे. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी दिलेलं आहे. आता युनायटेड नेशनच्या संदर्भातला एक प्रश्न यामध्ये आलेला आहे. संयुक्त राष्ट्रात किती सदस्य देश आहेत? त्या ठिकाणी 190, 193, 195, 197. तर प्रश्न क्रमांक 17चं जे उत्तर आहे ते ब असं आहे. 193 इतके देश या संयुक्त राष्ट्रामध्ये सदस्य म्हणून आहेत. आता पुढचं आहे, जे अध्यापन शास्त्र म्हणून सुरू झालेलं आहे, अध्यापन पद्धती म्हणून सुरू झालेलं आहे. यापूर्वी केवळ आपण कंटेंटवर भर देत होता, जो शालेय लेवलवर इतिहासामध्ये दिलेला आहे. आता याच्यामध्ये म्हटलेलं आहे, मानवी आदर्शांचे व गुण वैशिष्ट्यांचे संस्कार विद्यार्थ्यांना या शिक्षणाद्वारे शाळेत दिले जाते. एक आहे जीवन कौशल्य शिक्षण, अध्यापनाची उद्दिष्टे, मूल्य शिक्षण आणि संस्कार शिक्षण असं या अर्थाने इथे म्हटलेलं आहे. तर प्रश्न क्रमांक 18चं जे उत्तर आहे ते क असं आहे. मूल्य शिक्षणाद्वारेच आपण काय करत असतो, विद्यार्थ्यांना शाळेमध्ये संस्कार किंवा मूल्य त्या ठिकाणी दिले जातात. प्रश्न क्रमांक 19 आहे, पाठ्यपुस्तकाचा आकार कसा असावा? एक, तो मोठा असला पाहिजे. ब, वयोगट लक्षात घेऊन असला पाहिजे. छोट्या आकारांचा तो असला पाहिजे आणि पुस्तकांचा आकार आकर्षक असावा, या अर्थाने तो विचारलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे ते बी असं आहे की वयोगट लक्षात घेतला पाहिजे, कारण जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना पुस्तक हाताळणं हे सोपं होत असतं. त्यामुळे वयोगट लक्षात घेणं हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे पाठ्यपुस्तकांच्या आकाराबाबत. प्रश्न क्रमांक 20 आहे, इतिहास पुस्तकात बहिरंग या निकषात खालील बाबींचा समावेश होतो. मुखपृष्ठ व मलपृष्ठ, पाठ्यपुस्तक छपाई, पाठ्यपुस्तकांचा आकार, शब्दातील अंतर, पाठ्यपुस्तकाचा कागद, पुस्तकांची बांधणी आणि पर्याय अ, ब, क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 20चं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ड, कारण वरील तीनही पर्याय या ठिकाणी उत्तर म्हणून बरोबर दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, आशय विश्लेषणात संबोध शिकवताना या गोष्टी लक्षात घ्यावे लागतात. विद्यार्थ्यांचं वय, शैक्षणिक वातावरण, संबोधांचे स्वरूप, ज्ञान संपादन पद्धती, संबोधांचे वर्गीकरण व उपाययोजन. पर्याय 1 व 2 बरोबर आहे. तर याचं उत्तरसुद्धा जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे, कारण विद्यार्थ्यांचं वय आणि शैक्षणिक वातावरण, संबोधांचे स्वरूप, ज्ञान संपादनाची पद्धती हे दोन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 आहे, यामध्ये दिलेला आहे, कोणत्याही पाठाचे आशय विश्लेषण करताना खालील वर्तनक्षेत्र लक्षात घेऊन अनुकूल अध्यापन पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अवलंब करावा लागतो. व्यवस्थित प्रश्नांचा अर्थ लक्षात घेणे आवश्यक आहे. कोणत्याही पाठाचे आशय विश्लेषण करताना खालील वर्तनक्षेत्र लक्षात घेऊन अनुकूल अध्यापन पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार अवलंब करावा लागतो. कोणत्या पातळीवर? ज्ञानात्मक पातळीवर, भावात्मक पातळीवर, शरीर कृतीत्मक पातळीवर किंवा वरीलपैकी सर्व. तर प्रश्न क्रमांक 22चं जे उत्तर आहे ते ड असं दिलेलं आहे. वरीलपैकी सर्व स्तरावर या गोष्टींच्या संदर्भात, वर्तन बदलांच्या संदर्भात विचार जो आहे अवलंब करावा लागतो, म्हणून त्याचं ड हे ऑप्शन जे आहे या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, योग्य काम करणे या मूल्य घटकांशी संबंधित आहे. वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, सौजन्यशीलता आणि संवेदनशीलता. तर प्रश्न क्रमांक 23चं जे उत्तर आहे ते ब असं या ठिकाणी दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, आशय विश्लेषणाची आवश्यकता यासाठी आहे. वर्गात कोणता भाग शिकवायचा हे कळते, अध्यापनाची कोणती उद्दिष्टे साध्य करायची हे कळते, आशयाची मांडणी करता येते आणि पर्याय अ, ब, क बरोबर आहे. तर प्रश्न क्रमांक 24चं सुद्धा उत्तर जे आहे ते ड असं आहे, कारण कोणता भाग शिकवायचा हे कळते, त्यानंतर उद्दिष्ट साध्य करायची हे कळते आणि आशयाची मांडणी सुद्धा त्या माध्यमातून कळते, त्यामुळे पर्याय अ, ब, क बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, इतिहास विषय शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये खालील प्रकारे आहे. का इतिहासाचे शिक्षक कसे असावे? अद्ययावत घडामोडीचे ज्ञान आवश्यक, विभिन्न ठिकाणी प्रवासाचे ज्ञान त्यांना असलं पाहिजे किंवा त्याची आवड असली पाहिजे, किंवा अध्यापन विषय कौशल्याचे ज्ञानसुद्धा असणे आवश्यक आहे. आणि खाली दिलेला आहे पर्याय अ, ब, क बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या 25 प्रश्नांचे उत्तर जे आहे ऑप्शनमधले ते देण्या अगोदर एक विनंती सर्वांना आहे
की या प्रश्नाचं उत्तर मी देणारच आहे, मात्र ही सर्व प्रश्न तुमच्यासाठी मी तयार केलेली होती. ज्या विद्यार्थ्यांना याची खरोखरच गरज आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा आशय तुम्ही मुद्दामून पोहोचू शकता. आणि जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांनी माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो पाठवणं आवश्यक आहे. किंबहुना एखाद्या व्हिडिओ दरम्यान एखादी ॲड किंवा जाहिरात येत असेल तर कृपया करून ती स्किप न करता पूर्ण पाहणेसुद्धा आवश्यक आहे. तर प्रश्न क्रमांक 25चं जे उत्तर आहे ते पर्याय ड असं आहे की पर्याय अ, ब, क हे तीनही पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेले आहे. तर ही होती सर्व विद्यार्थी मित्रांनो 25 प्रश्न की जी तुमच्यासाठी महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावू शकता येणाऱ्या परीक्षेमध्ये. तर ही प्रश्न तुम्हाला कशी वाटली, या संदर्भातले काही संदिग्धता असेल, प्रश्नाच्या संदर्भात काही अडचणी असेल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट्सद्वारे आपण संभाषण करू शकतो. तुम्ही आम्हाला मेसेज पाठवू शकता आणि तुम्ही जे काही पाठवलेलं मेसेज आहे त्यांना उत्तर देण्याचा माझा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच राहील. चला तर यासारखेच MCQs मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत मला परवानगी द्या. जय हिंद, जय भारत.